मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आता राणीला समजलेलं आहे की चिकूचा कोणीतरी बॉयफ्रेंड आहे. कारण राणीने चिकूला बॉयफ्रेंडसोबत बोलताना रंगेहात पकडलेला आहे आणि त्याच वेळेला आता चिकू राणीला सगळं काही सांगत आहे. म्हणजेच राणी ही तिचा एकमेव आधार आहे आणि त्या घरात तिला तीच समजून घेऊ शकते हे सुद्धा चिकूला माहिती असल्या कारणाने चिकू जी आहे ती मात्र राणीला आता रिक्वेस्ट करतच म्हणत असते की राणी, माझं खरंच या मुलावर खूप प्रेम आहे आणि तो सुद्धा माझ्यावर मनापासून प्रेम करतो, पण मला हे सगळं काही आईला सांगायला भीती वाटते. बाबांची इतकी काही भीती वाटत नाही, पण आईला सांगायची खूप भीती वाटते आणि त्यासोबत दादासुद्धा या सगळ्यात एक्सेप्ट करेल का, ही सुद्धा मनात चिकूच्या भीती असते. मग आता तू या सगळ्यात मला सपोर्ट करशील का, हा प्रश्न देखील चिकूने विचारलेला असतो आणि त्यामुळे राणी आता चिकूला साथ द्यायचं ठरवते. आणि त्याच वेळेला आता राणी जी आहे ती मात्र या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इंद्राशी बोलायचं असतं, पण राणीला तर इंद्राशी बोलण्यासाठी धाडस होत नसतं. कसं बोलावं, काय बोलावं हे इंद्रासमोर राणीला समजत नसतं. राणी कंटिन्यू इंद्रासमोर येत असते आणि इंद्राला बोलण्यापासूनच थांबत असते. म्हणजे इंद्राही चकित पडतो की राणीला असं काय बोलायचं आहे की ती माझ्यासमोर व्यक्त होत नाहीये. आता शेवटी इंद्रा जातच असताना राणी त्याला थांबवते आणि राणी एका शब्दात सगळं बोलून टाकते की चिकूचं एका मुलावर प्रेम आहे आणि तो मुलगा सुद्धा चिकूवर मनापासून प्रेम करतो. हे ऐकूनच आता इंद्राला धक्का बसतो, पण आता राणी इंद्राला समजावते आणि ती सांगत असते की बघा इंद्रा सर, काय आहे ना की आता चिकूचं वय झालेलं आहे आणि चिकूच्या कलाने सुद्धा आपल्याला घ्यायला हवं, पण आपल्याला ही गोष्ट आधी आईला सांगण्याआधी त्या मुलाला मला भेटावं लागेल असं देखील इंद्रा म्हणतो. आणि मग चिकू आणि त्याचसोबत राणी, इंद्रा आणि त्याचसोबत तो मुलगा एका कॅफेमध्ये भेटायचं ठरवतात. कारण इंद्राला त्या मुलाला बघायचं असतं, तो नेमका कसा आहे, त्याचा बॅकग्राऊंड काय आहे, तो कसा काही करू शकतो का, चिकूला व्यवस्थित सांभाळू शकतो का, या सगळ्याची पडताळणी आता इंद्राला घ्यायची असते. एकंदरच इंद्राला त्या मुलाची परीक्षा घ्यायची असते आणि म्हणूनच राणीला तो सांगतो आणि चौघही जण आता कॅफेमध्ये भेटतात. आता कॅफेमध्ये चौघही जण भेटतात तेव्हा मात्र आता इंद्रा त्याला विविध प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नांची उत्तरं त्याच्याकडेही असतात. आणि आता नेमकं मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच अपडेट आपल्या चॅनलवर येत राहणार आहेत. तर चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.